छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र व शिवसेना युवा सेना पक्षाच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर माणुसकीचे नाते जपत प्रभाग 9 मधील शिवाजीनगर परिसरातील गोरगरीब व गरजू कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे। गहू, तांदूळ, तेल, साखर, तूरडाळ, चहा पावडर, मिरची पावडर, हळद, मीठ, अंघोळीचा साबण, कपड्याचा साबण, खोबरेल तेल अशा दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंच्या किटचे करण गायकर यांच्या कुटुंबियांच्या तसेच मित्र परिवार कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। किराणा मालाच्या किटसह कांदे 2 किलो व बटाटे 1 किलो यांचे किट तयार करून दररोज 5000 कुटुंबियांच्या घरोघरी जाऊन देण्यात येत आहे। छावा संघटनेचा हा उपक्रम 3 एप्रिल पासून सुरू असून हे काम शासनाचे सर्व नियम पाळून ही मदत अविरतपणे लॉकडाऊन असेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे शिवसेनेचे प्रमोद जाधव यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही या कोरोनाच्या महामारीच्या निमित्ताने जे थैमान मांडले जगामध्ये की जेणेकरून जे लोक लॉकडाऊन केला 21 दिवसाचा त्यामध्ये अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा तुटवडा होत आहे, त्याचप्रमाणे भाजीपाल्याचा तुटवडा होत आहे। त्यामुळे आम्ही छावा क्रांतीवीर सेना युवा सेना आणि करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभागातील 10,000 कुटुंबांना 2 किलो कांदा आणि 1 किलो बटाटा याचं वाटप करण्यात आम्ही ठरवलं होतं। त्यानुसार आम्ही सुरुवातीला जिजामाता कॉलनीतला हा परिसर आम्ही सुरुवातीला प्रत्येक तो मग खंडोबा मंदिरापासून तर आता हे खाली चौक इथपर्यंत हा आजचा भाग झालेला आहे। यामध्ये मग तो मध्यमवर्गीय कुटुंब असो, बंगल्यावाला असो, कुणी असो की त्याच्या घरापर्यंत आम्हाला कांदा आणि 1 किलो बटाटा आम्ही पोचवतोय, जेणेकरून जे लोक बाहेर पडतात, घराच्या बाहेर पडतात, त्या निमित्ताने 1-2 दिवस तरी ते घराच्या बाहेर पडणार नाही आणि जो प्रशासनावरचा ताण त्या निमित्ताने कमी होईल हा सुद्धा आमचा एक दृष्टिकोन आहे। आणि त्याचप्रमाणे जे दानशूर व्यक्ती असतील या माध्यमातून ते बघून ते सुद्धा अधिक वाटप करण्याचा प्रयत्न करतो, असं आम्ही सर्व नगरसेवक असो, आमदार, खासदार असो, कोणी असो, जो व्यक्ती सदन आहे त्यांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की अशा या वाईट परिस्थितीमध्ये आपण एक देवासारखे धावून येऊन या कुटुंबांना, या लोकांना मदत करावी, एवढीच माझी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। माणसाची माणसाला गरज असलेल्या या कठीण काळात प्रत्येकाने शक्य होईल ती मदत गरजवंतांना करावी यासाठीच हा उपक्रम राबवित असल्याचे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी सांगितले। 9 मध्ये छावा क्रांतीवीर सेना शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक 9 मधील जेवढे कुटुंब आहेत त्या सर्व कुटुंबांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन कांदा, बटाटा आणि अन्नधान्याचे किट, ज्या घरांना खरंच गरजूवंत आहे अशा घरांना अन्नधान्याचं किट आणि कांदा आणि बटाटा सर्रास जेवढे कुटुंब असतील त्या सगळ्या कुटुंबांना देण्याचा प्रयत्न आम्ही आज आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करतोय।
खरं तर कोरोना हा एक महामारीचा रोग आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची एकी ही गरजेची आहे. जर या रोगापासून, या विषाणूपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण सर्वांनी त्यासाठी एकत्र यायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. आणि तोच ध्येय आम्ही लक्षात घेऊन लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, लोकांनी घरातच राहावं, सुरक्षित राहावं, यासाठी आमचे सर्व सहकारी गेल्या 7 ते 8 दिवसापासून सातत्यानं या जनतेपर्यंत ज्या महत्त्वाच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. माझ्या अगोदर प्रमोद अण्णा जाधव यांनी जे सांगितलं की समाजामध्ये खरोखर ज्या लोकांची परिस्थिती चांगली आहे, आपण समाजामध्ये बघतोय सातपूर परिसर हा कामगार परिसर आहे, कामगार वर्ग आहे आणि या परिसरामध्ये जे लोक दिवसभर काहीतरी कुठंतरी कामाला जातील, काहीतरी करतील तरच संध्याकाळी त्यांची चूल पेटते, अशा लोकांना तरी दानशूर लोकांना मी या वतीनं आव्हान करतोय, आपल्या सर्व चॅनलच्या वतीनं आव्हान करतोय की आपण घराच्या बाहेर यावं आणि या लोकांना मदतीचा एक हात द्यावा. कारण माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. त्याच्यापेक्षा कुठलाही धर्म, कुठली जात, कुठला माणूस मोठा नाही, तर मानवता हा एकमेव सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भारत देशामध्ये आहोत आणि त्यातली त्यात आपला देश कृषीप्रधान देश आहे, म्हणून आपली देण्याची दानता आहे. आपण आपल्या दारापर्यंत अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे आणि मग त्या संस्कृतीला धरून प्रत्येक माणसाने काहीतरी या लॉकडाऊनच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करावा, एवढी विनंती मी या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा सर्व लोकप्रतिनिधी असतील, समाजातील प्रतिष्ठित लोक असतील, जे चांगले सदन लोक आहेत, या सगळ्या लोकांना मी विनंती करतोय, ही राजकारणाची वेळ नाही, तर ही समाजाला आपण हात देण्याची वेळ आहे. त्याचबरोबर सर्व नाशिककरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला, भारतातल्या जनतेला आम्ही आव्हान करतोय की आपण प्रशासनाला मदत करा, घरात थांबा, सुरक्षित राहा. आपण घरात थांबूनच ही लढाई जिंकू शकतो. त्यामुळं कुठेही बाहेर न पडता, थोड्याशा गोष्टींसाठी आपण बाहेर न पडता, कारण लक्षात घ्या, आपण जर आज घरात थांबलो तर आपलं घर सुरक्षित राहील, आपला परिसर सुरक्षित राहील. कारण ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडतोय, आपण बघितलं असेल त्या ठिकाणी पूर्ण परिसर लॉकडाऊन केला जातो, पूर्ण परिसर बंद करून ठेवला जातो. ती परिस्थिती आपल्या परिसरात येऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी आपापल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातच थांबावं. हा लॉकडाऊन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, त्याला सुद्धा सामोरं जाण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. 2 दिवस नाही भाजीपाला खाल्ला तरी चालेल, आपल्या घरात डाळ असेल, काही असेल, किमान खिचडी भात करून थांबा, पण आपण घरात थांबा. आणि ज्या लोकांना खरंच गरजूवंत आहे चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही आमचे नवनाथ शिंदे असतील, गिरीश आयर असेल, अविनाश गायकर असेल, सचिन भाऊ निकम असतील, सगळेच पदाधिकारी आमच्या या ठिकाणी आहेत, त्यांचे नंबर आपल्याकडे दिलेले आहेत. किरण बोरसे आहेत आमचे, जे सातत्यानं मीडियाच्या संपर्कातून आम्ही जे फोटो टाकतोय, फोटो टाकण्यामागचं कारण म्हणजे काय, आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही, परंतु त्या लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून हे 1 किंवा 2 फोटो आम्ही त्या ठिकाणी टाकत असतो आणि चॅनलला पण देण्याच्या माध्यम पण हेच आहे की आपण लोकांनी घरात राहावं, आम्ही घरापर्यंत पोहोचतोय. नाहीतर काय होतं, कुठंतरी कोणी चुकीचा मेसेज टाकतो आणि लोक एक ठिकाणी गर्दी करतात. कुठलीही गर्दी न होता शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करून ही सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतोय. एवढी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी सतर्क राहा, घरात थांबा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबर दुसऱ्यांची काळजी घ्या. सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर, शिवसेनेचे प्रमोद जाधव, कैलास गायकर, समाधान गायकर, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, गिरीश आहेर, अविनाश गायकर, युवा सेना महानगर प्रमुख सचिन निकम, प्रितेश पाटील, किरण बोरसे, वैभव दळवी, अनिल वाघचौरे, रवी बाबिरंगे, रोहित कांडेकर, रोहन सपकाळ, भाऊ कदम, छगन भले, सार्थक कोळेकर, कैलास कटारे, सुमित शिंदे आदी अनेक कार्यकर्ते जनसेवेच्या कार्यासाठी परिश्रम घेत आहेत. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.